आप देख रहे हैं राष्ट्र 24 न्यूज, सच के साथ राष्ट्र के साथ। आज नवी मुंबई के वाशी स्थित छत्रपति शिवाजी महाराज चौक पर राष्ट्रवादी कांग्रेस शरद पवार गुट की ओर से केंद्र सरकार के खिलाफ प्रतीकात्मक प्रदर्शन किया गया। प्रदर्शनकारियों का आरोप है कि नई दिल्ली के जंतर मंतर पर नीट पेपर लीक मामले के विरोध में सोनम वांगचुक द्वारा किए जा रहे आमरण अनशन को केंद्र सरकार ने दबाने का प्रयास किया। इसी के विरोध में नवी मुंबई में कार्यकर्ताओं ने सफेद चादर पकड़कर प्रतीकात्मक आंदोलन करते हुए केंद्र सरकार के खिलाफ अपना विरोध दर्ज कराया। दिल्लीत पाठिंबा वाटतोय, तुमचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून पाठिंबा दिलेला आहे। खरं म्हटलं तर आज महाराष्ट्रामध्ये संसदेचं अधिवेशन चालू असताना 20 तारखेला जंतर मंतरवर देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चा निघणार आहे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सगळीकडे या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी रस्त्यावर उतरलेलो आहोत। खरं म्हटलं तर देशामध्ये ज्या प्रकारे हुकुमशाही चाललेली आहे, आम्ही फक्त इतर राष्ट्रामध्ये बघत होतो। एक तर विद्यार्थ्यांवर होणारा नीट परीक्षा असतील किंवा याच्यामध्ये झालेले भ्रष्टाचार असतील, अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली। 20 दिवस न्याय मागण्यासाठी आंदोलन झाल्यानंतर एकही प्रशासन, एकही केंद्र सरकारचा माणूस त्या ठिकाणी जात नाही। जबरदस्ती या ठिकाणी आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न होतोय आणि त्याच्यासाठी आज संसदेमध्ये तर आंदोलनाची दखल घेतली जाईलच, पण महाराष्ट्र सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे। शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुद्धा त्यांच्या पाठीमागे आहे आणि न्याय मिळेपर्यंत या ठिकाणी या आंदोलनाच्या बाबतीमध्ये आम्ही भूमिका घेतोय। आज आम्ही या ठिकाणी निदर्शनं करतोय। माझी विनंती आहे देशाच्या सगळ्या युवकांना आणि सगळ्या जनतेला की आता जर हा आंदोलनाची तीव्रता वाढली नाही, आपण आत्ताच क्रांती केली नाही, अनेक राष्ट्रामध्ये उद्रेक झाला, उठाव झाला, आंदोलनात चिरडल्यानंतर सुद्धा जनतेने आंदोलन हातामध्ये घेतलं, तशा प्रकारे हुकुमशाहीच्या विरोधातलं हे आंदोलन आता तीव्रता झाली पाहिजे आणि एक दिवस या असलेल्या भ्रष्टाचारी सरकारला आणि इथल्या असलेल्या हुकुमशाहीला पदच्युत करण्यासाठी ही क्रांती होईल असा मला विश्वास आहे। सर, लोकशाही धोक्यात आली का? ज्या पद्धतीने त्यांना नेण्यात आलेलं आहे, एकीकडे आंदोलन होत आहे, माझ्या सरकारला इतकी भीती का वाटते की आंदोलन? मला एक कळत नाही। आज देशाच्या पंतप्रधानांनी सांगितलं की युवकांचं कितपत देशाच्या क्रांतीसाठी योगदान आहे। पण 20 दिवस झाले युवक रस्त्यावर उतरलेले आहेत, त्यांच्याकडे दखलही घेतली जात नाही। आज ते आंदोलन होणार, त्याच वेळेला युवकांची प्रेरणा तुम्ही सांगता, मग जे कोणी त्याला जबाबदार आहे त्यांचा राजीनामा पण का घेतला नाही? एवढी प्रतिष्ठा नसावी की आता आपल्या विरोधामध्ये जर कोणी आंदोलन केलं तर त्यांची दखल नाहीच घ्यायची आणि ते करायचंच नाही, ही भूमिका मला वाटतं योग्य नाही। आणि मला आजही कळत नाही की आज विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, बेरोजगारी वाढते आहे, प्रचंड प्रमाणात सर्वसामान्य जनता होरपळली जाते महागाईमध्ये, पण या असलेल्या प्रश्नावर अशा पद्धतीने अन्याय करण्याची भूमिका होत असेल, चिरडला जात असेल तर त्याचा निषेध केला पाहिजे। सर, डिलिमिटेशनला रोहित पवारांचा विरोध आहे।